मित्रांनो, एक 2 दिवसापूर्वी एक बैलगाडी क्षेत्रातला खूप मोठा असा एक व्यवहार झाला आहे. आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज त्यांच्या जवळ आले. दादा नमस्कार. नमस्कार. पहिले तर तुमची सर्वत्र ओळख द्या. नमस्कार, मी अविनाश गजानन पवार, अखिल भारतीय बैलगाडा संघटनाचा खजिनदार, मुंबई, ठाणा, रायगड, पालघर. आता 1-2 दिवसापूर्वी खूप मोठा व्यवहार पूर्ण पडला. त्याच्याविषयीच मला काय माहिती द्या ना. व्यवहार हा मी एक खोंड घेतला आहे आदात. त्याची माहिती मला लाईव्हच्या माध्यमातून भेटली. त्याच्यानंतर आमचे मित्र सातारकर आद्या म्हणतात, त्यांनी मला फोन केला का दादा तुम्हाला वासरू घ्यायचे आहे का, एखादा चांगला वासरू आहे. म्हटलं चांगला पसंत पडलं तर घेऊ. तर त्याच्यानंतर मी फोन केला माझ्या भावांना, विलास पैलवान, वाईचे जागतिक पैलवान. त्यांना सांगितलं का असा असा फोन आला होता का असा असा वासरू या मैदानात पळाला आहे आणि त्या मैदानात त्याचा नंबर झालेला आहे. तर तो म्हणतो कुठलं, तर कुठलं म्हटलं स्वर्गीय आमचे मार्गदर्शक किशोर तात्या पाटील यांचा चिरंजीव योगेश पाटील यांच्या बैलात पळाला रामाशेठमध्ये. अच्छा, मग त्यांच्या लक्षात आलं का बाबा हां ठीक आहे, मी पाहिलं आहे, तर त्याची शहानिशा घेतो मी आणि मग व्यवहार करू आपण. त्या वासरामध्ये काय खासियत होती का तुम्हाला, म्हणजे बघता क्षणी व्यवहार करायचं वाटला? कसं आहे, आम्ही 5 भाऊ, 4 मुंबईमध्ये आणि एक भाऊ आमचा सातारा जिल्ह्यामध्ये वाईमध्ये. आमच्या 5 भावांना जी पण वस्तू पसंत येते, म्हणजे ती कुठलीही असो, नंदी असो किंवा गायमाता असो, जी पसंत पडणार ती घेणार. म्हणजे ती गाडी असो किंवा आणि काय असो किंवा जागा असो, ती ज्या आम्हाला 5 जणांना पसंत आली ती आम्ही नक्कीच खरेदी करतो. मी अशी त्याची ख्याती ऐकून आहे का 12 दिवसामध्ये त्यांनी 9 मैदान पळाला आहे तो वासरू. अगदी बरोबर आहे. त्याची पूर्णपणे माहिती आमचे भाऊ पैलवान त्यांनी घेतली. ज्यावेळी मी त्यांना फोन केला, ठीक आहे, त्यांच्या घरी गेले कराडमध्ये, जिथे वासरू सांभाळलेला होता, त्यांच्याकडे गेले. तिथे त्यांची विचारपूस केली, त्याचा बांधा बघितला, त्याचा शरीर बघितला, त्याच्या अंगावर डाग आहे काय, त्या सर्व गोष्टी पाहिल्या आणि तिथूनच मला सांगितलं ओके म्हणून आपण हा वासरू घेऊया. मित्रांनो, मी बघितलं जेव्हा हे खरेदीसाठी गेलते तेव्हा स्वतः पैलवान आणि तुम्ही देखील होते त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारचा डाग म्हणजे इंजेक्शनचा वगैरे स्वतः त्यांनी चेक केला, काहीच नाही तिथे, आणि दात वगैरे पण चेक केले तुम्ही. लेंगऱ्याच्या मैदानात ज्यावेळी पळायला गेला होता, आमचं व्यवहार झाल्यानंतर आमच्या भाऊनीच सांगितलं का बाबा एक मैदान आम्ही पळून बघणार आणि मग तो जो काय व्यवहार आहे तो रोख रक्कम पूर्ण देऊन आणि मग घेऊन जाणार. म्हणजे आमचा 5 जण भावांचा असा विषय आहे, कुठली एखादी वस्तू घेतली तिचा घोळ नाही ठेवायचा. अनेक बैलांचा घोळ असतोय, थोडे दिले, चेक दिला, चेक बाउंस झाला, अशा आमच्यात हे नाही. आमचे संस्कार असे आहेत, ज्यावेळी आपण लाख रुपयाची वस्तू घेतली त्याचे लाख रुपये त्या मालकाला दिल्यानंतरच आम्ही ती वस्तू आणतो. आणि त्या मैदानात, लेंगऱ्या मैदानात, ज्यावेळी सेमीफायनल पळाल्यानंतर आमच्या भावांनी अनाउन्समेंट केली का आमची विक्रमी खरेदी नवीन, आणि त्यावेळी त्याची पूर्णपणे तपासणी केली आणि तिथे डिक्लेअर केला लेंगऱ्या मैदानात. व्यवहार कशा रुपये पार पडला काय बोलत? व्यवहार जो आहे 6 लाखाचा चेक दिला आणि 5 लाख रुपये रोख रक्कम दिले. 11,000 रुपये आम्ही इशारा दिला होता त्यांना. अजून ना मी एक व्यवहारामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली. त्या ठिकाणी आपल्या आता समजा सातारा भाग असेल तिथे रुमालाची पद्धत वापरली जाते, काही ठिकाणी अदर बाजारामध्ये हाताची पद्धत होते. त्याबद्दल मला काहीतरी माहिती द्या ना. नेमकं तुला ज्यावेळी बाजारात जो व्यवहार होतोय तो म्हणायचे का घरगुती जाऊन व्यवहार होतोय आणि हातावर रुमाल ठेवून का डोक्यावर रुमाल ठेवून, ते विचारायचे तुला. एक सर्व प्रकारचे थोडे माहिती द्या ना, कारण का आजच्या व्यवहार हे व्यवहार अजून कुणाला माहिती नाही. म्हणजे असतील ते जुन्या लोकांना, पण नवीन पिढीला का त्याची आयडिया नाही. ते सर्व व्यवहार थोडे सांगा ना. आता नवतरुण जे व्यवहार करतात त्यांना हातावरची सिस्टम माहिती नाही आहे. जे जुने व्यापारी होते ते आपल्या हातावर रुमाल घ्यायचं, रुमालात बोटांच्यावर इशारावर करायचे. हा बोट 1,000चा होतोय, 500चा होतोय, 100 रुपयाचा होतोय, 1 लाखाचा होतो आणि 1 CRचा होतोय. पण ज्या व्यक्तीला समोरच्याला माहिती असेल
त्यावेळी ते समजू शकता. हा व्यवहार मला माझ्या वडिलांनी शिकवला होता. ज्यावेळी आमच्या म्हशाच्या यात्रेत आपल्या मुरबाडमध्ये सर्वात मोठी यात्रा भरते, तिथे गेल्यानंतर माझे वडील व्यवहार करायचे आम्हाला बैल घेता वेळी. ते बोलून तर मी सांगितलं, पप्पा म्हटलं हे कसं करतात तुम्ही? तर त्यावेळी मला त्यांनी शिकवलेलं का अशा पद्धती व्यवहार करतात. त्याच्यानंतर मी 2-4 व्यवहारात अशी रुमालात केलेली आहे. डोक्यावरती रुमाल वगैरे ठेवून कसं काय? डोक्यावर रुमाल आपली पारंपरिक ही संस्कृती आहे. ज्यावेळी आपण पूजन करतो, गणेश पूजन करतो, त्यावेळी आपण गांधी टोपी किंवा गांधी टोपी नसेल तर व्हाईट रुमाल ठेवून आपण तो पूजन करतो आहे. तर ज्यावेळी आपण एखाद्याला लक्ष्मी आपली देतो आहे, त्यावेळी मग ती गणेश पूजनच्या वाद्यानंच देतो आहे, मग त्यावेळी आपण तो डोक्यावर रुमाल ठेवला जातो. सर्वप्रथम तुम्ही वासरू कधी बघितलेलं काय? हा वासरू मी डोळ्यात पाहिलाच नव्हता. मी ऑनलाईन लाईव्हला पाहिलं होतं आणि माझ्या भावाने पाहिलं, त्यावेळी आम्ही घेतलं. आम्ही ज्यावेळी आमच्या मामाचा सरपंच बैल घेतलं त्यावेळी तो मुंबईमध्ये मामाकडे पळायचा, पण त्यावेळी आमचं काही लक्ष नव्हतं त्याच्याकडे. पण ज्यावेळी आमचा भाऊ जागतिक पैलवान त्याने तिकडे बघितलं आणि आम्हाला सांगितलं का हा वासरू कोणाचा आहे. म्हटलं आपल्याच मामाचं आहे. आपले सख्खे चुलत मामा लागतात, आमच्या काकांचे मिसेस त्यांची बहीण आहे. तर म्हटलं आपण मामांशी व्यवहार करूया. तर पैलवाननी रात्री फोन केला आणि पैलवान सकाळी आपल्या घरी आले. सकाळी घरी आल्यानंतर म्हटलं पैलवान एवढी काही नाही होतं, आपल्याला वस्तू आवडली ती. तर मामाला आम्ही आमच्या हॉटेलला बोलवलं का मामा म्हटलं पैलवान आम्ही बसलो आहे तर तुम्ही या इथे. तर ते दोघे भाऊ आले. त्यावेळी मामाने सांगितलं काय? तर म्हटलं असा असा विषय आहे, आम्हाला हा तुझा वासरू आवडलेला आहे. तर त्याची किंमत काय? किंमत वगैरे त्यावेळी काय सांगितली नाही आणि तो आमची विक्रमी खरेदी झाली. मग त्यावेळी पैलवाननी त्यांना सांगितलं का बाबा आम्ही तुम्हाला एवढी रक्कम देणार, पण मामाने ती गोष्ट ॲक्सेप्ट केली. ती ॲक्सेप्ट केली. अजून पण ती रक्कम किती दिले ना मामा बोलले ना आम्ही 5 भाऊ बोलले का आम्ही मामांना किती रक्कम दिली. नक्कीच ना, असाच व्यवहार कुठेतरी टिकून राहायला पाहिजे. नात्यात फूट नको पडायला आणि नाता हा फार जमायचं. मामा भाच्यांचं नाते तुटत चाललं, पण आम्ही जोडत चाललो आहे. ज्यावेळी मामाला आम्ही पैसे दिले त्यावेळी मामानी एकही रुपया मोजला नाही का मला किती दिल्यात, त्या पिशवीमध्ये पॉकेटमध्ये किती पैसे असतील. आणि घरी गेल्यानंतर ना मामीने कॉल केला ना मामांच्या भावाने कॉल केला. एक विचार झाला ना, त्या वासराच्या काय वैशिष्ट्य काय असं, म्हणजे शरीर बांधा वगैरे काय असं वेगळा पण काय ते दिसलं का तुम्हाला? कुठला? आता जे नवीन खरेदी केले तुम्ही ते? त्याचा बांधा जो आहे तो आमच्या सरपंच बैलासारखा आहे. त्याचा तोंडच फक्त वेगळं आहे आणि त्याची पलाची जी ढंग आहे ते बघून. आणि ही जी पारख करतोय त्यावेळी आमचे ते मोठे बंधू पैलवानच करतात, म्हणजे आम्हाला पारख करायला जायची आवश्यकता लागत नाही. ज्यावेळी मुंबईमध्ये पण जर खरेदी करायची असेल तर त्यावेळी ते वायूवरून मुंबईमध्ये येतात आणि ज्यावेळी ते बघतील तेव्हाच आमची खरेदी होते. तुम्ही आता पहिल्यांदा कधी त्याला पलासाठी वगैरे काढणार का? त्याचं भविष्य वगैरे कसा बघताय? पलासाठी आता काल आपण आणलं आहे वाईमध्ये आणलं आहे. तर आता आपण त्याची जागा बदललेली आहे. खातोय नाही खातोय त्याची शहानिशा, तो फ्रेश आहे का नाही आपलीकडे त्याची शहानिशा पैलवान करतील आणि ते ठरवतील का कुठल्या मैदानावर पळवायचा आणि केव्हा पळवायचा. आणि सर्वात मोठ्या याच्यात पाठिंबा आमच्या वडिलांचा आहे. वडिलांनी आमच्या एक 15-20 दिवसापूर्वी सुरेखान पैलवान त्यांच्याकडनं वासरू घेतलं होतं आणि याच्यात पण सर्वात मोठा वाटा जो असेल तर आमच्या वडिलांचा आहे. आमच्या वडिलांनी ही सर्वात मोठी पसंत पडलेली आहे आणि जे काय आहे ते वडिलांनीच केलेलं आहे. याच्यात आणखी काय आम्हाला नवीन अपडेट बघू शकतो का पुढे आम्ही काय? आता तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगायचं नव्हतं, पण 1 हप्त्यानंतर धुमाका भेटेल. व्यवहार वगैरे पूर्णपणे झालं आहे माझं. आता माझे मित्र आहेत, त्यांना घ्यायचं का मला घ्यायचं याच्यावर आमचं दोघांचं डिसाईड चाललं आहे. पण नक्कीच तुम्हाला 1 हप्ता आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सांगू. विक्रमी खरेदी सर्वात मोठी मुंबईमध्ये झालेली आहे. लवकरात लवकर तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून, तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आपण सर्वांना दाखवून देऊ. दादा अजून काय तुम्हाला अपडेट द्यायचे आहेत का? अपडेट काय आहे, माझं फक्त बैलगाडी क्षेत्रातल्या सर्व गाडा मालकांना एकच सूचना आहे का मागच्या वर्षी व्यवस्थित पार पडले 2026, येणारा 2027
हा आनंदात पार पडावा. आणि काही मित्र आमचे आता आमच्या कमिटीत आलात. आता काही शंकाच नाही. म्हणजे जे लोकांना वाटत होतं का आमचे मित्र म्हणजे तुम्हाला सांगतो राहुलभाई पाटील, हे मैदान गेल्यावर लोकांना वाटतं राहुलभाई आता भांडण करेल, राहुलभाई कोणाशी तरी वाद करेल किंवा कोणाशी तरी शर्यत करताना आडी करेल. बघा, मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो आहे, राहुलभाई पाटील आता हे उपमुख्याध्यापक आहेत, पण आपल्या आता संघटनेचा पदाधिकारी असल्यामुळे आणि त्यांच्यावर फार मोठी आपण जबाबदारी टाकले महाराष्ट्र राज्याची. आपला बिंजोरकरचा जो खेळ आहे हा महाराष्ट्र राज्यात कसा पुढे जाईल हे मुख्य प्रवक्त्यांनी ठरवायचं. आपल्याला कुठे जाऊन प्रगती करायची आता ते पूर्णपणे शहानिशा करतील. आणि बघा, बरेचसे नंदी आहेत आपल्या मुंबईमध्ये. झाला मोठा सोन्या, झाला मथुर, झाला आणि गोटचा सर्जा झाला. यांना अनेक लोकांनी मागणी केली असेल, काही करोड रुपयांनी. पण हे जे धनी आहेत हे असे आहेत का बाबा समोरच्याची किंमत कशी करणार जाऊन, आणि तिथे काय कोण हिंमत करणार का बाबा आम्हाला तुमचा बैल विकत द्या. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये असे गाडा मालक आहेत, एकदा वस्तू घेतली, दावडीला पळायला लागली तर तिला विकायचा विषयच नाही करत, मरे परत तिला सांभाळतात. आता मोठ्या सोन्या पळायचा बंद झाला आहे, पण त्याची निगा जी जयशट करतात तशी मुंबईमध्ये सर्व गाडा मालकांनी केली पाहिजे. आज बैल पळत नाही तरी म्हणा आत्ता पण बैल सोडा तुम्ही, असं वाटेल बिंजोळचा बैल मैदानात चालला आहे आणि त्याची चमक आणि धमक ती मुंबईला दाखवून देतात. नक्कीच ना, असेच कुठेतरी जातीवंत नंदी आपल्यामध्ये आहेत भरपूर. आता तुमच्या दावणीवर स्वतःच्या तुम्ही आता पालनपोषण करता, तोच नंदी किती मोठा आहे? आता नंदी तर 12 महिन्याच्या आतला येतो. त्याच्यानंतर अध्यक्ष साहेबांचा गोगो हा पण एक नवतरुण खोंड आहे, त्यांनी पण चांगले फायनल मारल्या. आणि भाईंचा जो राणा बैल होता तो देखील तसाच आहे. जसा सोन्याला जपासना करतात तशीच त्याची निगा भाईसुद्धा करतात. नक्कीच ना मित्रांनो, आपण ना दादांच्या तोंडातून एक खूप जुने नंदींची लय उल्लेख बघितला, पण दादांच्या दावणीला अजून पण त्यांच्या त्या कालची जुनी शर्यत केलेला आज तो नंदी त्यांच्या दावणीला अजून पण तसाच आहे. बादल म्हणतात बादल तुम्ही. बोलतोय मी. बघा, बादल नंद्याची जोडी आगली वेगळी होती, ते वेगळंच काहीतरी करून दाखवायचे. आणि आमचे स्वर्गीय पंढरी शेठ यांची ना माझी शर्यत नेहमी व्हायची, पण शर्यत म्हणून कधी झाली नाही, एक मैत्री म्हणून. कधी त्यांनी जिंकलं, कधी मी जिंकलो, तरी आम्ही आनंद केला नाही. मी त्यांच्या बऱ्याचशा शर्ती जिंकलो, लगोपाठ 15-20 शर्ती जिंकलो. पण जी मोठी शर्यत होती महाराष्ट्र राज्यात, जी सर्वात मोठी, म्हणजे ही अशी आशिया खंडात शर्यत नाही झाली, तशी आमची शर्यत झाली. त्या शर्यतीमध्ये माझा पराभव झाला. आणि त्यावेळी त्यांचा मुलगा मंगेश शेठ फडके यांना मी लगेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभिनंदन देखील केला. आणि शेठनी त्यावेळी त्यांच्या सर्व फॅन्स लोकांना सांगितलं कोणी आरडाओरडा करायचं नाही. आणि शेठनी देखील माझे पैसे काही घरी नेले नाही, तिथेच वाटून टाकले सर्वांना. एवढा आनंद झाला होता त्यांना. आणि त्यावेळी शेठचं माझ्या नंतर बोलणं झालं होतं की आपण आता 22 लाखावर शर्यत करायची. पण मुंबईच्या कुठेतरी आला बसला नेमाटी. पण नक्कीच शेठचं माझं स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करणार. त्यांचे चिरंजीव गुरुनाथ शेठ फडके यांच्याशी बोलणं करून आम्ही 22 लाखाची शर्यत नक्कीच करू. पण ती कुठल्या मैदानात नाही होणार. ज्या दिवशी मैदान नसेल त्या दिवशी शासकीय लिगली परमिशन काढून आम्ही ती शर्यत करणार. फक्त एकच गाडी पळणार त्या दिवसाला. नक्कीच एक चांगली संकल्पना आहे. नाही, आमच्या कसं आहे, स्वर्गीय पंढरी शेठ फडके म्हणजे हे आज ह्या शर्ती क्षेत्रात त्यांचा किताबातलं कोणी नाव पुसू शकत नाही. आणि त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. हे आम्ही गाडा मालक असे वृत्तीचे आहेत. हे शेठचा शब्द अखेरचा आम्ही पूर्ण करणार. चालेल. ओके, धन्यवाद.